अशा प्रकारे बुक्स रीड करतो. ओरिएंटेशन. ओरिएंटेशन मीन्स द प्लेसमेंट ऑफ रूम विथ रेफरन्स टू द नॉर्थ डायरेक्शन. आता ओरिएंटेशनचं मिनिंग मला माहिती नाही, तर मी काय करेन, फोनवर जाईल, ट्रान्सलेशनमध्ये जाईल आणि ओरिएंटेशन टाकून त्याचे अर्थ समजून. ओरिएंटेशन म्हणजे काय, एखाद्या रूमची प्लेस नॉर्थ डायरेक्शनच्या रेफरन्सनी ते हे करायचं. तर सर्वप्रथम आपण हे काय करायचं, आपल्या लँग्वेजमधून समजून घ्यायचं. आता इंग्लिश टू इंग्लिश केलं तर मला समजणार नाही, पण मी मराठीतून समजून घेतलं. आता हे माझ्या माइंडमध्ये कायमस्वरूपी सेट झालं. म्हणजे काय, एखादं रूम आपण नॉर्थच्या डायरेक्शनने जर प्लेस केलं तर त्याला आपण काय म्हणतो, ओरिएंटेशन. समजलं. आता पुढे दिलेलं आहे, द सेम प्लांट कॅन बी प्लेस ऑन द प्लॉट इन व्हॅरियस वेज टू गिव्ह डिफरंट ओरिएंटेशन. व्हॅरियस वेनी डिफरंट प्रकारचे ओरिएंटेशन देऊ शकतो. समजलं झालं. आता काय, अकॉर्डिंग टू सिव्हिल इंजिनिअरिंग द प्लांट शुड बी ओरिएंटेड विथ रिस्पेक्टिव्ह टू द नॉर्थ इन सच वे दॅट किचन लाईज टुवर्ड द ईस्ट नॉर्थ and bedroom are toward the south and southwest, and maximum hall window size northwest, and for public building not exposed desirable. तर यात काय समजून सांगितलं, तर हे मी माझ्या लँग्वेजमधून समजून घेतलं, म्हणजे मदर टंग. तर काय इथं काय बोललेलं आहे, प्लान शुड बी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अकॉर्डिंग जे आपलं किचन असतं ते नॉर्थ डायरेक्शनच्या बाजूला असतं, आणि बेडरूम जो असतो तो असतो साऊथ आणि साऊथ वेस्टच्या बाजूला, आणि जो आपला हॉल असतो तो असतो नॉर्थ आणि नॉर्थ वेस्ट फेसिंगला. ते किचन त्याच्या ज्या विंडो आहेत त्या मॅक्झिमम एरिया ॲक्वायर करण्यासाठी, आणि पब्लिक बिल्डिंगसाठी नॉर्थ एक्सपोजर हा डिझायरेबल. तुम्हाला डिझायरेबलचा मिनिंग माहिती आहे. डिझायरेबल म्हणजे काय, म्हणजे एकदम सुखसोयीचं. आता म्हणजे दिसायला चांगला आणि ॲट्रॅक्टिव्ह असलेलं म्हणजे डिझायरेबल. तर हे मी बघितलं कशा नेटवर ट्रान्सलेशन केलं, तिथून बघितलं आणि ते झालं. ओके. हॅलो. तर बघा, आता मी रीड करता करता नोट्स कशा प्रकारे काढतो. आता ओरिएंटेशन. बघा, इथं नोट डाऊन करताना काय काढाल, कीवर्ड लिहाल. याच्यात काय आहे, प्लेसमेंट ऑफ रूम. तर हे असतं एक प्रकारे आपलं समराईज केलेलं. आणि एवढं जरी मी एवढं जरी मी ॲक्सेस केलं तर मी किती काय लिहू शकतो, असं असतं. मग आता आपण बघूया, रीड करता करता ही डायग्राम कशी रिमेंबर करायची किंवा ध्यानात कशी ठेवायची. आता बघा, ही काय करेल, मी बघून घेईल, मग तशा प्रकारे ड्रॉ करायचा प्रयत्न करा. आता काय झालं, प्लस झाला, परत ही
हे इकडून इकडे जातं, हे पण इकडून इकडे येतं, हे इकडून इकडे येतं. नेमिंग नॉर्थ वेस्ट, हे काय झालं साऊथ वेस्ट, हे काय झालं साऊथ ईस्ट. ओके, हे झालं डायरेक्शन देऊन. आपल्याला माहिती आहे इथं बघा पूर्व, म्हणजे इकडं आपल्याला काय सूर्य उगवतो, पूर्वेला काय उगवतो आपला सूर्य, झालं सन, म्हणजे इकडून उगवला. आता हा सनसेट कुठं होईल पश्चिमेला, पूर्वेला उगवल आणि पश्चिमेला मावळत. मग हा कसा जाईल आपला असा 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 जाईल, असं जातं, झालं. आता बघा, तर ही आपली काय आहे सन डायग्राम, इथं आपल्याला माहितीच आहे. आता बघ काय यात दिलेलं आहे. मग हे असा मूव होतोय, तर मग याला काय करू आपण मुवमेंट ऑफ सन. तर हे झालं मुवमेंट ऑफ सन. तर किचन आपण कोणत्या इथं दिलेलं आहे किचन, हे कोणत्या बाजूला आहे सन आणि साऊथच्या ईस्ट आणि साऊथच्या मध्ये. हा का बरं असावा इथे, तर कारण की आता हा सन जो आहे, सनचे जे UV रेज असतात, तर किचनमधले जे किटाणू असतात किंवा जर्म्स असतात, भाजीपाले आपण भाजी केल्यानंतर किंवा ते जर्म्स, हेवी जे जर्म्स असतात ते डोळ्याला न दिसणार, ते किल होऊन जातात. त्याच्यामुळे इथे आपण किचन प्रोव्हाइड करतो. सो इथं आला किचन. आता हा रिमेंबर झाला मला, कसा ध्यानात राहिला, कारण की पूर्व आहे, पूर्व आला. मग UV रेजचं अटॅक कशा होईल जर्म्सवर, आता हे माझ्या कायम लक्षात राहील, कारण की किचन कोणत्या बाजूला आला पाहिजे ईस्टला. आता बेडरूम इथं लिहिलेलं आहे. आता बेडरूम वेस्टला का असावा, कारण की जसं जसं आपण वेस्टला जातो तसं तसं काय आता अंधार होत जाईल किंवा नाही का सूर्य मावळत जाईल. मग इथं कसे एकदम गार हवा राहते इथे, नाही का विंड ब्लोज समरमध्ये पण इतर टायमा, म्हणजे एकदम कूल थंड हवा राहते. त्यामुळे आपण इथं किचन बेड प्रोव्हाइड करू. तर हे बी माझ्या कायम ध्यानात राहील. झालं. तर बघा इथं मिड नाईट होती, म्हणजे एकदम संध्याकाळ, रात्रीचे 12 वाजता. तर ह्या ठिकाणी मी काय प्रोव्हाइड करणार आहे, माझं नाही का रीडिंग रूम. असं का बरं, तर बघा संध्याकाळच्या वेळेस नाही का एकदम ह्या ठिकाणी थंड वातावरण असतं. इथं म्हणजे एक प्रकारे आपला जो चंद्र असतो तो ह्या ठिकाणी येतो, मग ते त्याच्या चंद्राचा लाईट पण असतो, सगळ्या प्रकारच्या सुविधा असतात आणि आपल्याला जे जशी पाहिजे तशी हवा भेटते आणि माइंडला पण ते खूप चांगलं वाटतं. त्याच्यामुळे मी इथं काय प्रोव्हाइड करत वाचनालय, म्हणजेच आपलं रीडिंग रूम. हे झालं. आता बघा इथं काय आहे डायनिंग रूम, म्हणजे हा इथे साऊथला का असावा, साऊथला का बरं असा, तर कारण की ते सूर्याचे रेज हे ते एकदम प्रॉपर प्रमाणात असतात. मिड डे असतो तो एक प्रकारे, नाही का, त्याच्यामुळे मी इथे प्रोव्हाइड, आता हे बी माझ्या ध्यानात ठेवलं, मी इथे प्रोव्हाइड केलं डायनिंग रूम. आता हे माझ्या कायम ध्यानात राहील ही डायग्राम, मी हे कधीच विसरणार नाही, कारण की लक्षात अशा प्रकारे मी झोपीत जरी राहील तर मला समजेल की नाही का किचन कुठं आलं पाहिजे सूर्याच्या बाजूला. का, मग तिथे जर्म्स येतात, मग जर्म्स केले होता UV रेज, अशा प्रकारे डायग्राम ध्यानात ठेवायचे. हे आपण नेहमी लक्षात ठेवू. ओके.